उद्या रामराजे नाईक निंबाळकर आपली पुढची दिशा ठरवणार आहेत। रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर गटाचा विरोध आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता निंबाळकरांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे। माढा लोकसभा मतदारसंघामधून भाजपने रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना तिकीट पहिल्याच फेरीमध्ये जाहीर केलं आणि त्यानंतर महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली। रामराजे निंबाळकर, विजयसिंह मोहिते पाटील हे माढ्यातले 2 दिग्गज नाराज झालेत आणि यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सध्या सुरू आहेत। भाजपचे वेगवेगळे मंत्री, नेते सध्या दोनही नेत्यांची भेट घेतात। काल रामराजे निंबाळकर यांची देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर एक बैठक झाली। बैठक झाल्यानंतर 2 दिवसात आपण आपल्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ असं रामराजे निंबाळकर यांनी सांगितले। उद्या ते आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। आणखीन माहिती मंदार गोंजारी आपल्याला देतील। मंदार, माढ्यामधला तिढा सुटण्याची चिन्ह दिसतायत का? कविता, माढ्यामधला तिढा सुटणार तर आहे, परंतु तो कोणाच्या बाजूने सुटणार हे पाहावं लागेल। कारण रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीचा भाग आहेत, अजित पवारांसोबत ते आहेत। मात्र रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जशी भाजपने जाहीर केली तशी दुसऱ्या दिवशी रामराजे नाईक निंबाळकर यांनी अकलूजला जाऊन थेट विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आणि तिथून खऱ्या अर्थाने धैर्यशील मोहिते पाटील हे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहणार या चर्चांना सुरुवात झाली। एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या किंवा लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकर यांनी उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या समर्थकांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण आपली पुढची दिशा जाहीर करू असं त्यांनी म्हटलंय। खरं तर महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं काम करणं किंवा त्यांना पाठिंबा देणं अपेक्षित आहे, मात्र असं होताना दिसत नाही। त्याचमुळे रामराजेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता फलटणमध्ये ही बैठक आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या शरद पवार देखील फलटणमध्ये असणार आहेत एका त्यांच्या जुन्या सहकार्याच्या घरी सांत्वनपर बैठकीला जाण्यासाठी। कविता, त्यामुळे उद्याच्या दिवसात माढा लोकसभा मतदारसंघामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतात, एकीकडे रामराजे निंबाळकर काय निर्णय घेतात याकडे लक्ष असताना दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील काय निर्णय घेतात याहीकडे लक्ष असेल। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जसं तुम्ही सांगताय, उद्या फलटणमध्ये रामराजे निंबाळकर आणि शरद पवार वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकत्र असतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मंदार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।